जर हिंजेवाडीमध्ये राहत असाल आणि खानदेशी जेवण खायचं असेल तर भाई इथं पण रस्ता आधी नाही का मागच्या व्लॉगमध्ये, मागच्या मोठ्या व्लॉगमध्ये हा रोड होता. इतका घाण ना भाई साहब. आणि इथूनच पूर्ण ट्रॅफिक जाते सगळं. हा एकदम खूप घाण ट्रॅफिक पॉइंट आहे. म्हणजे पुढे पण आहे बट दिस इज ऑल्सो, कारण की इकडून लेफ्टने लोक टर्न होतात दुसरीकडे. लक्ष्मी चौक आहे तिकडे आणि इकडून सरळ फेज 1 कडे जातात छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे. सो दिस इज द डे 2. हा संडे. काल आता तुम्ही थोड्या वेळा जेवढ्यापूर्वी बघितलं तेवढं शूट केलं मी. त्यानंतर आता म्हटलं जरा PUC काढून घेऊ, तर जस्ट थोड्या वेळा आधी PUC काढली आणि मग म्हटलं जरा कचोरी जायचा मन. तर जस्ट शेगावची कचोरी खायला आलो आहे, तर कचोरी खातो. आणि दुपारचा जो प्लॅन आहे असा राहील की मे बी मी गेला तर जाईन जळगावची वरणबट्टी खायला. अकुर्डीमध्ये ते छान, तिथं जाईल. आणि बघतो जर मित्र पण असले तर घेऊन जातो, नाही तर एकटा जाईल तिथे, तेही शूट करतो. मला लोकेशन दाखवतो. स्टायलिश दुसरी कचोरी घेतली, कारण की कचोरी एकदम क्रिस्पी आहे आणि एकदम भारी तुटते, मस्त. वा आवडली आपल्याला टेस्टली. आता जेवणाची वेळ झाली आहे. वरणबट्टी खायचा प्लॅन होता, बट जिथं आलो आहे खायला तर वरणबट्टीच नाही आहे. म्हणजे वरणबट्टी आहे बट वांग्याची भाजी नाही आहे. तर मी घेतलेलं आहे ते भरीत आणि भाकरी घेतली आहे. आणि हे मित्राने घेतले शेवभाजी भाकरी. लेट्स ट्राय दिस. हे पहिल्यांदा ट्राय करतो इथं हिंजेवाडीमध्ये. जे नेहमी अकुटीला जायचो व तिकडे आलो आज आम्ही, जवळ होतं म्हणून. तर रिव्ह्यू द्यायचा टाईम आलेला आहे. ही जी भाई काय भरीत बनवलेलं आहे, एकदम भारी मस्त. नाकातनं पाणी आलं डायरेक्ट. एकदम टेस्टी बनवलेलं आहे. आणि शेवभाजी पण एकदम टेस्टी आहे. माझ्या मित्राने खाल्ली, मी थोडी टेस्ट केली, एकदम भारी लागली. जर हिंजेवाडीमध्ये राहत असाल आणि खानदेशी जेवण खायचं असेल तर इथे या तुम्ही. हे खानदेशी चविष्ट जळगावचं स्पेशल एकदम. वरणबट्टी अजून टेस्ट नाही केली, ती टेस्ट करतो. पण बरीचसाठी नक्की इथं भेट द्या, एकदम भारी जेवण आहे.